चला विद्यार्थी मित्रांनो, BDS ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा 2026 झालेली आहे. त्याचे प्रश्न तिसरीचा आता आपण प्रश्न उत्तर घेत आहेत. तर ह्या सर्वांची प्रश्न उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. याची उत्तर काय होती, कशी होती, काही प्रश्नाचे उत्तर करून दाखवणार आहे. तर मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. चला सुरुवात करू. अर्धा तास म्हणजे किती सेकंद असतात? तर अर्ध्या तासात आपल्याला माहिती आहे की एका तासात 3600 सेकंद असतात, तर अर्ध्या तासात 1800 सेकंद असतात. तर हे 4 आणि 2 6 होतात आणि हा होतो हे 2/3 म्हणजे 7 आणि 1/5 म्हणजे 7/250 सेंटीमीटर होते याचं उत्तर. ठीक आहे. मीटर आहे. मीटरचं हे 750 7/250 हे 725 होणार आहे. ठीक आहे. हे 7 होणार. ठीक आहे. 725 याचं उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर. 35 ते 50 यामधील मूळ संख्यांची बेरीज आपल्याला विचारली होती. तर 35 ते 50 मध्ये आपल्याला मूळ संख्या किती पाहायच्या? तर 37 आहेत. त्याच्यानंतर हे 41, 43 आणि 47 ह्या संख्या आहेत. या सर्व संख्याची बेरीज पाहिली. 37, 41, 43 आणि 47. तर हे 10, 8, 18 झाला 1, 12, 4, 16, 168 याचं उत्तर पाहिजे होतं. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पहा, कोणती संख्या 5427 आणि 16793 यांच्या बेरीजमधून वजा केली असता उत्तर 10,983 उत्तर येईल. आपण काय करू, ह्या दोघांची बेरीज करू पहिले, नंतर वजा बाकी करू. ठीक आहे. याच्यातून हे वजा करू, उत्तर आपलं ऑटोमॅटिक येते. म्हणजे 16,793 त्याच्यामध्ये 5,427 मिळवा. उत्तर येते 10 हातचाला 1, 12 हातचाला 1, 12 हातचाला 1, 12 हातचाला 1, 2. त्याच्यामधून आपण हे वजा करून टाकू. 10,983 वजा केले तर हे जात नाही, ते 1 घेतला. 10 झाले 7, जात नाही, त्यातला 1 घेतला. 1 11 मधून 8 गेले, 3 राहिले, जात नाही, त्यातला 1 कमी करून ते घेतला. 11 मधून 9 गेले, 2 राहिले, 1 राहिला, 1. 11,237 आता उत्तर होतं. 11,237 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर भेटेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपल्याला या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या तर मध्यभागी येणार कोणती? तर मध्यभागी आपल्याला कोणती येईल संख्या? तर चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात छोटी संख्या आपल्याला पाहिजे होती. ते 1, 2, 3, 4, 5 ही सर्वात छोटी संख्या आहे. ही नंबर 2 ला आहे, नंबर 3 ला, म्हणजे मध्यभागी आपल्याला 967 हा अंक आला असता. 967 हा अंक पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. तर आपण सर्व याची उत्तर करणार आहोत आणि आपल्याला नवोदय परीक्षा पास करायची असेल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा, तर आपल्या चॅनेलवरती व्यवस्थित आपण त्याची प्रॅक्टिस करून घेतो. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर हाईप हा बटन येतो, तर जर हाईप हा बटन आला तर नक्कीच त्याला प्रेस करा आणि मला आशा आहे की तुम्ही नक्कीच प्रेस करसाल. आणि व्हिडिओला लाईक अजूनही कोणीही केलेलं नाही आहे. व्हिडिओला लाईक कोणीही केलेलं नाही अजून. चला व्हिडिओला लाईक करा. 1 ते 100 या संख्या लिहिताना 6 अंक किती वेळा वापरला जातो? 6 अंक हा 19 वेळा वापरला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आपला प्रश्न आहे. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. ते हा पहिले भागाकार केला. याचं उत्तर 6 येते. 6 मध्ये 21, 21 आणि 29, 29 हा अंक ऋण अंकामध्ये हा पर्याय क्रमांक 3 चं उत्तर आहे. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. लाईकचे काहीही चार्जेस नसतात. तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागत नसतात. तर व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा, हाईप पण करा. आणि आपण सर्व याचे करत असतो. प्रश्न उत्तर आणि महाराष्ट्रात बहुतेक आपण एकटेच आहोत की जे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी या सर्वांची उत्तर करत आहेत.
चला, पुढचा प्रश्न आहे 709 याचा सममूल्य अपूर्णांक सांगा. ज्याचा अंश अंश 63 असेल तर 9 7 63 होतात. तर खालच्या छेदाला पण 9 न गुणलं तर 81 उत्तर येईल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न घेऊत आपण. याला भागाकार करायचा 7 1 7 0 0 5 सॉरी 1005 याचं उत्तर जर भागाकार केलं तर पर्याय क्रमांक 2 येईल. आता आपल्याला परिमिती काढायची म्हणजे सर्वांचीच आपल्याला बेरीज करायची. परिमिती म्हणजे 10 5 15 15 15 30 30 आणि 5 35 35 आणि 15 50 55 50 आणि 5 55 55 आणि 70 70 आणि हे 110 होतात. 110 हे पर्याय क्रमांक 1 चं उत्तर आहे. सर्वांचीच बेरीज करायची. परिमिती म्हणजे सर्वांची बेरीज करायची आपल्याला. ठीक आहे, ती 110 उत्तर येते. चला पुढचा पर्याय घेऊ. ए बरोबर 11 बी बरोबर 8 तर ए वर्ग बरोबर बी वर्ग बरोबर किती? ए वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे ए चा वर्ग होते 121 बी चा वर्ग होते 64. या दोघांची बेरीज केली आपण तर ती उत्तर येते 185. 185 उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर भेटेल. चला पुढचा प्रश्न आपण घेऊ. 5 रुपये 40 पैसे 3 रुपये 15 पैसे तर 5 रुपये आणि 3 रुपये 8 रुपये झाले आणि 75 पैसे 8 रुपये 75 पैसे हे आपल्याला इथे भेटून जाईल. 8 रुपये 75 पैसे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला हे झाला. त्याच्यानंतर हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील सहस्त्र स्थानी येणारा अंक कोणता? तर ही संख्या होईल 5000 मोठ्यात मोठी संख्या 97,531 ही संख्या होईल. एकक दशक शतक हजार सहस्र म्हणजे 1000 7 हा अंक येईल. 7 हा अंक आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटेल. याच्यातील समसंख्यांची बेरीज करायची 120 आणि 130 मधल्या. पहा या दोघा मधल्या समसंख्यांची बेरीज करायची होती. ठीक आहे, तर मग आपल्याला काय करायचं होतं की 120 अधिक 130 ह्या दोघांमधल्या समसंख्या काढायच्या असेल तर 122 124 126 आणि 128 ह्या त्याच्यामधल्या समसंख्या आहेत. तर 10 10 20 ला 0 2 4 6 8 10 ला 0 हातचाला 1 1 2 3 4 5 याचं 500 उत्तर येते. 500 उत्तर हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटून जाईल. आता याच्यातून हे वजा करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. तर हे 4 4 गेले 6 मधून 3 गेले 3 राहिले तर याचं उत्तर अजून 3 मधून 7 गेले 3 मधून 7 जात नाही म्हणून 13 मधून 7 वजा केले 6 राहिले. इथं 630च आहेत. त्याच्यामुळं नंतरचा अंक हे 6 झाले 26 मधून 6 गेले 17 तर हे उत्तर याचं वजाबाकी केली तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. ही संख्या रोमन अंकामध्ये कशी लिहाल तर हे 100 105 100ला आपण सी म्हणतो आणि 5ला व्ही म्हणतो. हे सी व्ही याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असून व्हिडिओला लाईक नाही करत काही जण तर तसं करू नका. व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा.
पुढचा प्रश्न, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या याच्यातील फरक. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतर पुढचं, अंश 61/75 असणारा, म्हणजे अंश वरचा असतो, छेद खालचा असतो. 75 हा छेद आहे आणि अंश 61 तो की पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. 61 अंश छेद 75. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनल थ्रू नॉलेज तुम्हाला भेटेल, तुम्हाला भरपूर तयारी करता येईल. त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओला अजूनही एकही लाईक आलेला नाही, एकही लाईक आलेला नाही, तर एखादा तरी लाईक असायलाच हवा आपल्या व्हिडिओला. ह्या सुरुवातीचा लाईक कोण करते पाहूत आपण. ठीक आहे. चला पुढं प्रश्न करू. 6 तिकिटाची किंमत असेल तर एका तिकिटाची, तर हे भागाकार करायचा होता याचा. तर याचा भागाकार मी आधीच केलेला आहे एका जागी. अ, 975 उत्तर येते याचं विद्यार्थी मित्रांनो. वेळ कमी लागावा त्याच्यामुळे आधीच केलेला आहे. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर एज्युकेशन चॅनल आहे. तर तुमचा नक्कीच आपल्या चॅनल थ्रू तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला भेटतील अभ्यासाच्या बाबतीत. तर अभ्यासाचं चॅनल आहे, त्याला व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक केल्याच्या नंतर हाईप पण करा. चला, 7.25 डझन म्हणजे किती वस्तू? 7.25 बघा, 1 डझन म्हणजे 12 वस्तू असतात, आहे की नाही. 12 84 आणि पावणे सात, म्हणजे त्याच्यातून 3 वजा गेले 81 असतील याचं उत्तर. 81 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये भेटेल. या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर शेवटची संख्या कोणती? तर शेवटची संख्या सर्वात मोठी असते ती शेवटची असते. तिथं सर्वात मोठी 992 हा अंक आहे, तर तो 992 हा शेवटची संख्या येईल. सॉरी, इथे काय होतं, उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहानी संख्या सर्वात शेवटी येईल. तर 324 हा अंक सर्वात लहान आहे इथे. मग याचं उत्तर आहे 324, पर्याय क्रमांक 3. अजूनही एकही लाईक आलेला नाहीये. 1.5 किलोग्राम, 7.25 किलोग्राम, 1.5 किलोग्राम, 1.5 किलोग्राम म्हणजे 1.5 आणि 7.25 म्हणजे 7.25. हे 5 आणि 7, हे 8 8 875 ग्राम, 875, 800 हे उत्तर आहे त्याचा. 8,750 ग्राम. पुढचा प्रश्न घेऊत आपण. पी बरोबर 19, क्यू बरोबर, तर पी आणि क्यू ह्या दोघांची बेरीज करायची. 26 येते ह्या दोघांची बेरीज. 26चा वर्ग आपण 26 गुणिले 26 केलं तर तो उत्तर येते 576. चला, व्हिडिओला लाईक करा. अजूनही लाईक कोणी करत नाहीये. आपण सर्व प्रश्नाची उत्तर करणार आहोत. 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, दुसरीचं पण आपण ऑलरेडी केलेलं आहे. तर त्याच्यात त्यामुळे आणि येणाऱ्या आपल्या अभ्यासक्रमाबद्दलच आपले व्हिडिओ राहतात. त्याच्यामुळे जर जास्तीत जास्त तुम्हाला अभ्यासक्रमावर व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढचा प्रश्न होता. या संख्येतील 8 आणि 4 या अंकाच्या स्थानिक किमतीतील गुणाकार. 8 आणि 4, 8चा किंमत 800 असते, 4ची किंमत 400, 8 32 आणि 3 0 येईल. याचं उत्तर येईल तुम्हाला पर्याय क्रमांक 1. खालील पैकी कोणते वर्ष हे लीप वर्ष नाही असं विचारलं, म्हणजे शेवटला आपल्याला 4 न भाग जाऊ नये. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. एका विद्यार्थ्याने व्हिडिओला लाईक केलेला आहे. ठीक आहे, त्यांचं मनपूर्वक आभार आहे. आपल्या ह्या चॅनल थ्रू मी संतोष बोटेवर आपला आभार मानतो. व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त करा. लाईक आल्याच्यानंतर हाईप ऑप्शन येते, त्याला पण करा. याच्यानंतर चौथीचा आपला राहणार आहे. याच्यानंतर चौथीचा पेपर घेणार आहे. दुसरीचा पेपरचा आपण ऑलरेडी केला. 4थी, 5वी, 6वी, 7वी पर्यंत आपण सर्व करणार आहोत. लीप इयर याला 4 न भाग जातो हे नाहीये, याला 4 न भाग जातो हा नाहीये, याला पण 4 न भाग जातो हा नाही. मग वरीलपैकी कोणताही पर्याय हा लीप इयर नाही, त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. चला, 1000 भागिले 5 केलं तर 1000 भागिले 5 200 उत्तर येते. मग 200 उत्तर म्हणजे डबल सी म्हणजे 200.
खालीलपैकी कोणती समसंख्या नाही? तर ही समसंख्या आणि ही नाही आहे. तर पर्याय क्रमांक 1 आणि 3 ह्या समसंख्या नाही आहेत. खालीलपैकी कोणता अपूर्णांक हा अंशाधीश आहे? म्हणजे अंश मोठा म्हणजे त्याला अंशाधीश म्हणतात. याचा छेद हा छेद असतो, हा अंश असतो. अंश मोठा इथे नाहीये, इथं पण अंश छोटाच आहे हा छेदापेक्षा. इथं अंश मोठा आहे, है की नाही? आणि इथं अंश छोटा आहे. हा अंश मोठा आहे छेदापेक्षा. त्याला अंशाधिक म्हणतो आपण. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वजाबाकी करायची 11,000 मधून एवढे वजा केले तर शेवटी आपल्याला 1 यायला हवं. ठीक आहे. तर याचं उत्तर मी आधीच करून ठेवलेले आहे. वेळ कमी लागा म्हणून. 1631 याचं असं उत्तर होतं. चला, पुढचा प्रश्न आहे. ह्या दोघांचा गुणाकार 2184 उत्तर आहे याचं. पर्याय क्रमांक 2. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता 5 लाईव्ह आहेत. फक्त एकाच विद्यार्थ्यानं व्हिडिओला लाईक केलेला आहे. एकाच विद्यार्थ्यानं व्हिडिओला लाईक केलेला आहे. ठीक आहे, लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 9,000 म्हणजे किती लिटर? 9,000 मिलीलिटर म्हणजे 104 उत्तर येईल याचं. 9 म्हणजे 104 उत्तर येईल. चल, पुढचा प्रश्न आहे आपल्याला. हे अंक एकदाच वापरून कोणती 4 अंकी संख्या लहानात लहान तयार करता येईल? तर सर्वात लहान अंक जर पाहिला तर 0 आहे, पण 0 सुरुवातीला नाही घ्यायचं. आपल्याला 4 अंकी संख्या घ्यायची, तर 5 ही संख्या घ्यावी लागेल. मग 0 नंतर 6 नंतर 8. 5068 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच वेळेस मी म्हणतोय, उत्तर तुम्हाला दाखवतोय, करून दाखवतोय, सांगतोय उत्तर. याची बेरीज करायची होती आपल्याला. 1 आणि 5, 6 आणि 7. 6 आणि 7 होतात 13. शेवटीला 3 पाहिजे. इथे शेवटीला 3 नाही आहेत. हातचाला 1. हे 4 आणि 5. 5 आणि 3. 5 आणि 6. 5 आणि 6 11 होतात. मग त्याच्यानंतर 1 पाहिजे होते लास्टला. 13 बरोबर आहे तिथं. तर हे नंतर शतक स्थानचा अंक घ्यायचा होता. 3 आणि 1 4. 5 6. 6 आणि 6 12. 12 म्हणजे लास्टला 2 इथे आहे, इथं नाही आहे. हे उत्तर आहे. ठीक आहे, अजून एक वेळेस आपण याचं उत्तर करून पाहू. याची मांडणी व्यवस्थित करायची आपल्याला. 15,641, 3,205 आणि 367 ह्या सर्वांची बेरीज करायची होती. ती 3 हातचाला 1, 10 आणि 11 हातचाला 1, 8 9 9 10 11 12 हातचाला 1, 9 1 म्हणजे 19,200 213 याचं उत्तर होतं. 19,213 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये. 7 अंकाची स्थानिक किंमत, 7ची स्थानिक किंमत किती येते? 70,000 आहे. तर हे पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे याचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. x बरोबर 24, y बरोबर 18, x वर्ग वजा y वर्ग. हे 24 चा वर्ग वजा याचा याचा जे उत्तर आहे 24 चा वर्ग येते 576, 18 चा वर्ग येते 324, वजाबाकी केली 2 5 आणि 2 252 याचं उत्तर येईल. 252 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर पुढचा आहे 20 आणि 30 पर्यंत एकूण किती संयुक्त संख्या आहेत? पहा, संयुक्त म्हणजे ज्या मूळ संख्या नसतात त्या संयुक्त असतात. 21 22 23 24 20 पासून तर 30 पर्यंत म्हणला त्यानं. 20 पासून तर 30 पर्यंत. हे 20 पण पकडायचा, ते 30 पण पकडायचा. 25 26 27 28 29 आणि 30 याच्यामध्ये मूळ संख्या काढल्या तर बाकी संयुक्त असतात. ही संख्या मूळ संख्या आहे आणि 29 ही पण मूळ संख्या आहे. उरल्या किती? 1 2 3 4 5 6 7 8. 20 पासून म्हणलं तर 20 पण पकडावं लागेल. ठीक आहे, 30 पर्यंत. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 9 संख्या आहेत एकूण. तर 9 ह्या संख्या आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये भेटेल. आता 20 आणि 30 दोघांना नाही पकडलं तर मग 7 होतील हा त्या अशा संख्या. पुढचा प्रश्न पाहतो.
जर एका वहीची किंमत 45 आहे, तर 12 वह्यांची किंमत किती? अ, बा बा याचं 12 याचं उत्तर होतंय 540. ठीक आहे. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. ह्या दोघांचा गुणाकार केला तर 540 असं उत्तर येते. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. पहा, काही जण लाईक करतात, काही जण नाही करत. ठीक आहे. लाईक करायचे कोणत्याही प्रकारचे चार्जेस नसतात. बहुतेक त्यांना माहिती नसावं. धन्यवाद. ज्यांनी पण व्हिडिओला लाईक केलं त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. बघा, हे 24 आहे, तर 24/3 अधिक 5 आहे. पहिले भागाकार करावा लागते आपल्याला. 24/3 8 अधिक 5. 8 अधिक 5 उत्तर येते आपल्याला 13. ठीक आहे. 13 हे उत्तर रोमन अंकामध्ये जर पाहिलं तर ते पर्याय क्रमांक 2चं उत्तर आहे. याची आपण व्यवस्थित सर्वांची प्रॅक्टिस करत असतो. तुम्ही आपल्या स्क्रीनवाले चॅनेल नाही आहे, तर तुम्ही आपल्या चॅनेलला नेहमी असाल तर तुम्हाला ह्या सर्वांची उत्तरं, याची प्रॅक्टिस नक्कीच तुम्हाला होईल किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला आपला चॅनेलचा बेनिफिट होणार आहे. या पूर्णांकाच्या अतिसंक्षिप्त रूप, तर म्हणजेच आपल्याला 56 आहे तिथे आणि 89 98 आहे तिथे. ह्या दोघांना 2 न भाग जातो विद्यार्थी मित्रांनो. तर याचं 28 येते इथे आणि याचं 49 येते. आता हे दोघांना पण 7 न भाग जातो. 7 न भाग जर दिला 28ला, 28ला 7 न भाग दिला, 49ला पण 7 न भाग दिला, तर वरी 4 येते, खाली 7 येतात. 7 7 4 4 7 याचं उत्तर होतं. 4/7 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर भेटून जाईल. कमेंट बॉक्समध्ये काही टाका. जर काही असेल, समजलं असेल तर येस सांगा, नो सांगा, काहीतरी सांगा कमेंट बॉक्समध्ये. एखादा तरी मेसेज राहू द्या आपला. ठीक आहे. आपलं नाव तेच सांगू शकता. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही पाहताय, तुमचं गावाचं नाव तुमचं सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि किती मार्क पडणार ते पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आपल्याला एकूण किती मार्क पडणार आहे ते मला नक्कीच ह्या चॅनल थ्रू नक्कीच कळवण्याचा कळवा. चला, पुढचं आपण पाहूत. आपण इथे एक समभुज त्रिकोणाची बाजू 18 सेमी लांबीची आहे, तर त्या त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाला 3 बाजू राहतात. 18 18 18 18 1 2 24 18 2 36 18 3 54. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. एका विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक केलेला आहे, त्यांचा मनपूर्वक आभार आहे आपल्या चॅनेल थ्रू. चला, पुढचा आपण प्रश्न घेऊत आपण. या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या, तर शेवटून दुसरी संख्या म्हणजे तिसऱ्या नंबरची आपल्या चढत्या क्रमाने लिहायची. म्हणजे सर्वात लहानी संख्या, त्याच्यानंतर लहानी, त्याच्यानंतर सॉरी, पहिल्या नंबरची लहानी, दुसऱ्या नंबरची लहानी, तिसऱ्या नंबरची लहानी, मग शेवटून दुसरी ही तिसऱ्या नंबरची राहणार. 11,201 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटेल. चला, पुढचं. 3 तास 19 मिनिटे म्हणजे किती मिनिटं? 3 तास म्हणजे 180 मिनिटं अधिक 19 मिनिटं. 180 अधिक 19, तर 180 मध्ये आपण 29 मिनिटं ऍड केली. 903 उत्तर येईल. 903 म्हणजे 3 सॉरी 902 उत्तर येईल. 902 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 209 मिनिटं आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. 200 मिली औषध एका बाटलीमध्ये भरले, तर अशा 9 बाटल्या भरण्यासाठी किती औषध लागेल? तर 200 गुणिले 9 म्हणजेच 1800 मिली आपल्याला औषध लागणार आहे. 540 पासून 550 पर्यंत असणाऱ्या विषम संख्येची बेरीज. तर आपण पहा, पहिली विषम संख्या असणार 541, 543, 545, 547, 549 ह्या आपल्या विषम संख्या झालेल्या आहेत. तर ह्या विषम संख्येची बेरीज 10 10 20 आणि 5 25 हातच्याले 2 हे झाले 1 2 3 4 5 20 आणि 2 22 हातच्याले 2 येईल 2,525 उत्तर येईल याचं. 2,525चं उत्तर दिसत नाही, पण आपण पुन्हा एकदा करू, आपलं चुकीचं झालं असेल तर. 541 पहिली विषम संख्या आहे, 543 ही दुसरी विषम संख्या आहे, 545 ही तिसरी, 547 चौथी आणि 549 ही पाचवी विषम संख्या आहे. ह्या सर्वांची बेरीज करूत आपण. 16 16 21 21 22 23 24 25ला 5 हातच्याले 2 4 1 4 4 2 8 4 1 12 4 4 16 4 5 20 आणि 2 22 हातच्याले 2
चार 5 2 10 2 12 12 आणि 12 24 झाले. त्याचं उत्तर इथे 2425 उत्तर येईल. 2425 2425 पण उत्तर नाही ते. काही प्रश्नाचे उत्तर चुकीचे पण असू शकतात हां. 400 का 500? 1 मिनिट हां. 540 आहे. तिथे मी 400 लिहिले आहेत. हे 400 लिहिले आहेत. 500, 500, 500. तर 5 5 25 आणि 2 27 म्हणजे 2725. पहा कधी-कधी गोंधळ टीचर लोकांचा पण होऊ शकतो. तर 2725 हा मनुष्य हा चुकीचा उत्तर आहे. सर माझा BDS 4थीची उत्तरपत्रिका नक्कीच. 4थीची उत्तरपत्रिका थोड्याच वेळात करूत आपण. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आपलं चॅनेल बाकी विद्यार्थ्यांना पण शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा. चला आता आपल्याला ह्या कंसाजागी पाहिजे किती येईल, तर आपण इथे जर पाहिलं इथं तर चौथीची उत्तरपत्रिका याच्यानंतर आता दुसरीची झाली, तिसरीची झाली. आता चालू आहे चौथीची, त्याच्यानंतर 5वी आणि 6वीची. हे पहा याला 5 न गुणलं 75 आलं, याला 5 न गुणलं 55 येईल. तर याच्या जागी आपल्याला 55 हे पर्याय क्रमांक 4चं उत्तर आहे. कोणत्या संख्येमधून वजा केले असता उत्तर येईल? तर ह्या दोघांची बेरीज करा, वजाबाकी ऑटोमॅटिकली उत्तर येते. वजा म्हणलं तर बेरीज करायची राहते. ठीक आहे. 17,366 मधून 23,954 ह्या दोघांची बेरीज करू. 13 चला 1 11 चला 1 4 म्हणजे उत्तर 41,320 उत्तर आहे. 41,320 आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पन्नास ही संख्या रोमन अंकामध्ये लिहिण्यासाठी कोणत्या अक्षराचा वापर करतात? 50 ला आपण एल लिहितो. या संख्येतील 9, 3 आणि 7 या अंकाची स्थानिक किमतीतील बेरीज किती? 9, 7 आणि 3 म्हणजे 9,073 याचं उत्तर आहे. 9,073 हे उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. अतिशय सोप्या असा प्रश्नाचं उत्तर होतं. किंमत काढा. 97 गुणिले 100 केले तर त्याचं उत्तर येईल 9,700 उत्तर येईल. 80 मीटर लांबी आणि 30 मीटर रुंदी असलेल्या आयताची परिमिती 80 आणि 30 ह्या दोघांची बेरीज करायची पहिले. तर 110 येते. 110 ला 2 न गुणलं तर 2 उत्तर येते 220. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाचं उत्तर घेऊ आपण. हा शब्द उलट क्रमाने लिहिला तर उजवीकडील येणारे 5वे अक्षर कोणते? आता हा शब्द उलट लिहायचा आपल्याला. म्हणजे हा इकडं लिहायचा. ठीक आहे. म्हणजे उजवीकडील म्हणलं तर आपल्याला डावीकडील पाहावं लागेल. 1, 2, 3, 4, 5. 5वे अक्षर आपल्याला आर असं येईल. ठीक आहे. आर हे पर्याय क्रमांक 1. पुढील संख्या कोणती? पुढील संख्या कोणती? तर याच्या पुढील संख्या विचारली. हे 2चा फरक आहे, 4चा फरक आहे, हे 6चा फरक आहे, 8चा फरक आहे, मग पुढचा 10चा फरक म्हणजे 43 हा उत्तर असायला हवं होतं इथं. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत चला. गटात न बसणारा कोण आहे? गटात न बसणारे आपण याच्यामध्ये पाहिलं तर इथे 1500 आता इथे काय 1549 1549 1549 इथे 3 1549 इथे बाकी याच्यामध्ये 3 नाही, फक्त एका याच्यामध्ये 3 आहे. त्याच्यामुळे ही संख्या गटात न बसणारी संख्या होती. त्याच्यानंतर पुढचं धन्यवाद व्हिडिओला लाईक केल्याबद्दल. बरेचशा विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक केलेला आहे. व्हिडिओला लाईक केल्याच्या नंतर हाईप हा बटन पण दाबायचा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणी खोडभाजी बटाटा फळभाजी फळभाजी आता काय फळभाजी काय भेंडी हे फळ नाहीये. हे दोन्ही फळं असं वांगे असू शकतात. पर्याय क्रमांक 1 आणि 2 आपल्याला फळभाज्या आहेत त्या. ठीक आहे. चला
गटात न बसणारी आकृती कोणती? हे जशा तसं आहे, त्रिकोणचं चौकोन झालं. पहा, याचा अर्धा भाग काय केलेला आहे, छायांकित केलेला आहे. तर गटात न बसणारा पर्याय क्रमांक 4 आहे. एका संख्येत भाग घेत डीचं हे होतं, तर आर बद्दल काय आहे? डीचं ए झालं, आरचं जी झालं, डीचं ए, डीचं ए झालं तिसरं. आर आर कुठं आहे? आर 1, 2 हे फार लांब गेलेलं आहे ना. डीचं आपण उलट करून बघू. डी हा दुसऱ्या नंबरला गेला. ठीक आहे. आर हा इकडे गेला. डी आर हा लास्टचे दोन इकडे आहे. तर हे रा होईल लास्टला, रा लास्टला इकडे. तर रा हे लास्टला आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटेल. त्याच्यानंतर पुढचं उत्तर आपण पाहू. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. दिलेल्या आकृतीमध्ये पाण्याची प्रतिमा आपल्याला पाहायची होती. अतिशय सोपं होतं. पाण्याची प्रतिमा इकडच्या साईडला हा बरोबर आहे, हा एल पण बरोबर आहे, ई पण बरोबर आहे, आणि हा जी, जी पण मला वाटतं की थोडासा हा एफ पाण्यातल्या प्रतिमेमध्ये हा सेकंड नंबरचा पर्याय मला योग्य वाटत आहे. सेकंड. आणि हे 2 नंबरचा पर्याय आपला राहणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूत आपण. एका सांकेतिक भाषेमध्ये पी एन पेन आपण 504 लिहितो. पी एन पेन 504. ई जी सी 066 लिहितो. तर आर ई टी, ई ला आपण 5 शून्य लिहायलो. इथं ई शून्य आहे, इथं पहिल्या स्थानी ई आहे शून्य आहे. ठीक आहे. तर मधातला ई आहे तो शून्य असायला पाहिजे मधातला. तर ह्या दोन मध्ये ई शून्य आहे. त्याच्यानंतर एन एन जर पाहिलंय तर एन एन म्हणजे 4 आहे. एन म्हणजे 4 हा पर्याय क्रमांक आपला हा आहे. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. लाईक हे कोणत्याही टीचरला लाईक जास्त भेटणं हे कधी पण चांगलं वाटतं. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करायचे काही चार्जेस नसतात. माझला पण थोडासा आनंद होतो की व्हिडिओला लाईक केला असेल तर तेवढंच. आणि आपलं एज्युकेशनल चॅनल आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमच्या नॉलेजमध्येच भर पडणार आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? तर इथं 25 इथं कमी झाली, 15 15 कमी झाली, 15 कमी झाली, 15 कमी. तर इथं 150 होईल. 15 15 कमी चाललं. चला, आकृती गटात न बसणारी. गटात न बसणारी आकृती. त्याच्यानंतर हा मधात इकडे इकडे 2 आहे, तिकडे रिकामे 2 आहे, तिकडे 2 दोन्हीकडे इथं फक्त एकाच जागी बाण आहे. त्याच्यामुळे गटात न बसणारी पर्याय क्रमांक 4 चे. पहा, 2 बाण आहे, 2 रिकामे आहेत. इथं 3 रिकामे आहेत. हे ना एकच बाण आहे. पुढचा प्रश्नाचं उत्तर पाहूत आपण. व्हिडिओला लाईक करा. भरपूर कमी दोन व्हिडिओला लाईक करतात. भरपूर मेहनत घ्यावी लागते सर्वांसाठी. आणि एज्युकेशन चॅनल असल्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. आपण वेगवेगळ्या याची उत्तरं करत असतो, सांगत असतो. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचाच भविष्यामध्ये कधीतरी फायदा होणार नक्कीच तुमचा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल? नैसर्गिक, कृत्रिम, सोपे. नैसर्गिक, कृत्रिम हे विरुद्धार्थी, सोपे अवघड. सोपे अवघड हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर. या शब्दातील मधल्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर, मधल्या अक्षरात डावीकडील 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आहे. मग 6वा अक्षर मधला 1 2 3 4 5 6 हे मधलं अक्षर आहे. त्याच्या डावीकडील म्हणजे 1 2 3 ए अक्षर हे डावीकडे आहे. त्याच्या गटात न बसणारी संख्या आपल्याला 196, 216, 324 ही तिन्ही पूर्ण वर्ग संख्या आहे. हे कशाचा आहे? 14चा वर्ग आहे. हे 16चा वर्ग आहे. हे 18चा आहे. हा वर्ग संख्याच नाही आहे. याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, एका मिनिटातच आपण पुढचं घेऊ.
प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला कोणती संख्या येईल? 6 न मोठी आहे, 4 न मोठी आहे, 2 न मोठी आहे. आता हे 43च 6 न मोठी आहे, 4 न मोठी संख्या आहे, 2 न मोठी आहे. ते तर 43च ही संख्या पाहिजे होती. ठीक आहे. मला तरी वाटतं 31, 37, 41, 43, 47 ह्या मूळ संख्या आहे, क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. ठीक आहे. दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा पाहिजे होती. इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला ही पर्याय क्रमांक 3 आहे. गटात न बसणारे कोण आहे? कोबी, बीट, गाजर, रताळ. मला वाटायला ते कोबी हे पर्याय त्याचा असणार. ठीक आहे. हे रताळ, गाजर आणि हे सगळे जमिनीच्या मध्ये राहतात, हे जमिनीच्या वरील राहतात. दिलेल्या अक्षरमालिकेत किती वेळा ए नंतर लगेच बी व पण नंतर सी लगेच येत नाही? ए नंतर बी येते पण लगेच सी यायला, आहे की नाही? ए नंतर इथं बी यायला हे एक वेळेस लगेच सी नाही आहे. ए नंतर बी हे लगेच सी येतो नको. ए नंतर बी हे हा नंबर 2, ए नंतर बी हे नंबर 3. तर 3 वेळेस असा झालेला आहे. ए नंतर बी हे आणि सी नाही. दिलेल्या आकृतीत पाण्याची प्रतिमा शोधायची होती. पाण्याची प्रतिमा जर आपण शोधली तर हे खालच्या साईडला जायचं होतं, ह्या साईडला. तर हे मला वाटतं ह्या 2 पैकी पर्यायापैकी असेल. आर हा उलटा पाहिजे होता. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर गटात न बसणारे आपल्याला 26, 37, 50 आणि 67 ही मूळ संख्या आहे. ठीक आहे. बाकी सगळ्या संयुक्त संख्या आहे. ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती? 51, 119, 95 आणि 85. अजून 119, 51, 95, 17 त्रिक 17 5 17च्या पाड्यात येत आहे हे सगळे. हे 95 नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढचा दिलेल्या संख्या मालिकेत मूळ संख्या किती आपल्याला संख्यांची बेरीज सांगितली. तर मूळ संख्या कोणती इथं? 31 ही मूळ संख्या आहे. 78 नाही, 29 ही मूळ संख्या आहे. 43 ही मूळ संख्या आहे. 11 ही मूळ संख्या आहे. त्या सगळ्यांची मूळ संख्यांची आपण बेरीज करायची. तर मग 31, 29, 43 आणि 11. 2, 5, 5 आणि 9, 14. 3 आणि 4, 5, 6, 6 आणि 4, 10 आणि 1, 11. 114 बेरीज येईल. 114 ही आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये भेटेल. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल? पेन आणि लेखन एकसारखंच आहे. चाकू हे खेळणे नाही, रंगवणे पण नाही, तर कापणे असेल याचं उत्तर. पेन लेखणीचं काम करते, तर चाकू हे कापण्याचं काम करते. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला विचारली होती. हे 4 पटीने, याच्या 4 पटीनं, तर याच्या 4 पटीनं जर आपण पाहिलं तर ह्या गटामध्ये आपल्याला याचा उत्तरच नाही भेटणार. याचा पर्याय 196 उत्तर यायला पाहिजे होते. इथं 196 हा अंक असायला हवा. गटात न बसणारे लोखंड, तांबे, ऑक्सिजन, चांदी हे सगळे धातू आहेत. ऑक्सिजन हे धातू नाही आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ऑक्सिजन. पुढचं खालीलपैकी कोणते अन्न हे शरीर घडवण्याचे अन्न आहे? तर मासे हे शरीर घडवण्याचे अन्न आहे. भात ही वनस्पती कोणत्या गटामध्ये येते? भात ही यापैकी नाही. यापैकी कोणतंही नाही. ठीक आहे. खालीलपैकी कोणता स्वतःचा आकार नाही? तर पाण्याला स्वतःचा आकार नाही. कोणता पक्षी हा वृक्षचर प्राणी आहे? तर माकड हा वृक्षचर प्राणी आहे. अतिशय सोपा असं प्रश्नाचं उत्तर होत आहे. व्हिडिओ 4थीचा नक्कीच बनवणार आहे याच्यानंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर
खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये प्रजनन खोडामार्फत होते? तर मनी प्लांट. मनी प्लांट हा खोडामार्फत होते. ठीक आहे. प्रजनन त्याचं. कोणता अवयव श्वसन क्रियेत मध्ये मदत करतो? तो फुफ्फुस हे श्वसन क्रियेत मदत करते. गटात न बसणारे याच्यापैकी हे शाळेचे दप्तर हे सगळे वायू आहेत. शाळेचे दप्तर हे वायू नाही. त्याच्यानंतर कोण प्रकाश संश्लेषणद्वारे वनस्पती अन्न तयार करते? तर पाणी पाणी तयार करतात. प्रतीचे एक परिभ्रमण हे आपल्याला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. 165 104 दिवस असतात. साप हा प्राणी प्रजननाची कोणती पद्धत दर्शवतो? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 जरायुज आणि अंडज. भुईमुगामध्ये कोणत्या भागामार्फत प्रजनन होते? तर बियाद्वारे प्रजनन होते. म्हणजे बियाद्वारे त्याचं आपण बिया लावलं की अजून त्याचं काय होतं तर अजून त्याची झाडं रोप तयार होतात. कोणता प्राणी हा शाकाहारी प्राणी नाही? तर उंट शाकाहारी प्राणी आहे. उंट आणि जिराफ हे शाकाहारी. मगर हा मांसाहारी पण आहे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. आम्ही भरपूर मेहनत करून व्हिडिओ बनवत असतो आणि येणाऱ्या आपल्या परीक्षेसाठी, स्पर्धा परीक्षेसाठी, श्रेया परीक्षेसाठी असो, नवोदय असो, BDS असो, त्याच्यासाठी पण तुम्ही व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण स्पर्धा परीक्षेचे पण बनवत असतो. पोलीस भरती, तलाठी, पोस्ट ऑफिस, MPSC, UPSC त्या सर्वांचेच व्हिडिओ बनवत असतो. पाण्याचा गोटक बिंदू आपल्याला 0 अंशाचा असतो. पावसाळा ऋतूमध्ये शेवटी कोणता ऋतू सुरू होतो? हिवाळा. पावसाळा झाल्यावर आपल्याला माहिती आहे की हिवाळा ऋतू सुरू होतो. खालीलपैकी संवादाचे ध्वनी माध्यम कोणते नाही? तर वृत्तपत्र नाही. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. ज्या वस्तूंना स्वतःचा आकार आणि आकारमान नसतो त्यांचा समावेश कशामध्ये होतो? तो वायूमध्ये होतो. आपले हृदय किती भागामध्ये विभागले? तर ते आपले 4 भागामध्ये विभागले. परागकरणासाठी कीटकांचा आकर्षित करणे हे कोणाचे काम आहे? तर फुलाचे काम आहे. कोणत्या ऋतूमध्ये दुपार खूप उष्ण असते? तर उन्हाळ्या या ऋतूमध्ये दुपार ही फार उष्ण असते. कोणत्या क्रियेमध्ये वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होऊन ते पावसाच्या रूपात खाली येते? तर संघनन ह्या क्रियेत होतं. वाफेचे रूपांतर पाण्यात. पाण्याचे वाफेत म्हणलं तर बाष्पीभवन राहते आणि वाफेचे पाण्यात म्हणलं तर संघनन होतं. खालीलपैकी कोणता प्राणी हा मिश्रहारी आहे? तो मिश्रहारी इथं इथं बहुतेक मांसाहारी लिहायचं होतं. मांसाहारी हा वाघ आहे. ठीक आहे. मांसाहारी विचारायला पाहिजे होता. कोणता प्राणी त्यांच्या पिल्लांना जन्म देतो? तर इथे माकड पण देतो आणि मांजर पण देते. ठीक आहे. दोघं पिल्लांना जन्म देतात. त्याच्यामुळं याचं उत्तर आहे 1 आणि 3. कोण कोणता अन्नाचा प्रकार वाफ घेऊन शिजवला जातो? तर इडली ह्या वाफ घेऊन शिजवला जातो. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे इडली. इडलीला आपण वाफेवर शिजवतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. 1 लाईकने काही होत नाही, काही चार्जेस नाही आहे. त्याच्यानं आम्हाला आनंद होतो कारण आमची मेहनत मला वाटते की मुलांना कळालेली आहे, भरपूर फायदा झालेला आहे. त्याच्यामुळेच लाईक केलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करत जा. कोणामार्फत मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची सोय होते? तर आगगाडी. मोठ्या प्रमाणावर म्हणला, मोठ्या प्रमाणावर याच्यापैकी सर्वात जास्त प्रवासी कोणत्या ह्याच्यात बसू शकतात? तर आगगाडीत बसू शकतात. पृथ्वीच्या नैसर्गिक उपग्रहाचे नाव काय आहे? तर चंद्र. नैसर्गिक उपग्रह चंद्र आहे. ठीक आहे. बाकी कृत्रिम उपग्रह, मंगळाचा उपग्रह नाही, सूर्य हा आपला उपग्रह नाही. पृथ्वीचा उपग्रह
आपण चंद्राला म्हणतो. चला, तर ही आपण सर्व प्रश्नाचे उत्तर पाहिलेली आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला मनपूर्वक आभार आहे. आणि व्हिडिओ लाईक केल्याच्या नंतर व्हिडिओला हाईप पण करत जा. व्हिडिओ हाईप करत जा. ठीक आहे. पुन्हा आपण चौथीच्या प्रश्नपत्रिकेसहित नक्कीच भेटू.